वाडा रोड या रोडला असलेले असंख्य असे खड्डे, त्यामध्ये जो नव्याने रस्ता उभारणी करण्याचं काम चालू आहे त्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। ज्या पद्धतीने त्या रस्त्याला सोलिंग केली पाहिजे, ज्या पद्धतीने त्याचं कॉन्क्रिटीकरणाची प्रक्रिया ज्या पद्धतीने केली पाहिजे, त्या रस्त्याला 18 इंचाचं कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता प्रस्तावित बांधकाम असताना त्या ठिकाणी जर 12 इंचाचं रस्ता बांधण्याचं काम सोलिंगद्वारे होत असेल, ती सोलिंगसुद्धा मातीने भरलेलं ज्या पद्धतीने कच असते मातीची एक कॉन्क्रिटीकरणामध्ये, ते कॉन्क्रिटीकरणाच्या खाली सोलिंगच नसते, मातीचं थर आणि त्याच्यावरती कुठल्या तरी पद्धतीने येऊन रोलर करून अशा पद्धतीने एक चुकीच्या पद्धतीने रस्ता बांधकामाचं काम चालू आहे। ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असतानासुद्धा आम्ही त्या रस्त्याला जाऊन त्या रस्त्याचं इन्स्पेक्शन केलं। कार्यकारी अभियंता सुनील पाटील जे ठाणे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता आहेत यांना याची माहिती दिली का वेळोवेळी वर्षानुवर्ष या भेवंडीवाडा रोडला असंख्य असे ॲक्सिडेंट झाले, धुलीचे साम्राज्य या रस्त्याला आहे, खड्ड्याचं साम्राज्य या रस्त्याला, आमची हजारो मुलं या रस्त्याला मेली, त्यांचा कुठल्याही पद्धतीने आजपर्यंत न्याय त्यांना मिळाला नाही। आणि आतासुद्धा हजारो कोटी जर गव्हर्नमेंट खर्च करून ना आम्हाला रस्ते बांधत असतील तर ते रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने बांधले गेलेले पाहिजेत। ते अशा निकृष्ट पद्धतीचे रस्ते नको। आज आपण तुम्हाला मी सांगू इच्छितो की 1-1.5 वर्षापूर्वी आमच्या शेलार ते मिटपाडा या ठिकाणी रस्ते बांधकामाचं काम झालं। आज ते रस्ते गायब झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात त्याला भेगा पडलेले आहेत, असंख्य असे खड्डे पडलेले आहेत। त्याच पद्धतीचा रस्ता आज जर भेवंडीवाडा रोडला हजारो कोटी खर्च करून जर रस्ता बनणार असेल ना, 1-1.5 वर्षामध्ये त्याची चालन होणार असेल, तर असे खोटे रस्ते या दत्तू गीते जो PWD अधिकारी याच्यामार्फत चाललेला हा भ्रष्ट कारभार आहे, याच्यामध्ये ठेकेदारसुद्धा सामील आहेत। पण हा दत्तू गीते नामक जो आम्हाला भेवंडी तालुक्याला लागलेली कीड आहे, ही कीड आमच्या भेवंडी तालुक्यात नको। चांगल्या पद्धतीचे अधिकारी नेमून आम्हाला चांगले रस्ते या भेवंडी तालुक्यात देण्यात यावे, जेणेकरून आमच्या या भेवंडीवाडा रोडला असंख्य अशा कंपन्या ज्या पळून गेलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा त्या कंपन्या आमच्या भेवंडीवाडा रोडला येतील आणि असंख्य अशा मुलांना आम्हाला पुन्हा एकदा रोजगार निर्माण होईल। आणि ज्या मुलांचे जीव वेळोवेळी वर्षानुवर्षे ॲक्सिडेंटमध्ये इथे गेलेले आहेत, आपली श्रद्धांजली असेल की तुम्हाला चांगले रस्ते इथे बनवले, तर त्यामुळेच आम्ही 9 तारखेला या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कारभाराबद्दल हजारो कोटीचा भ्रष्टाचार या दत्तू गीतेने केलेला आहे, त्याच्या विरोधात आम्ही 9 तारखेला आंदोलन पुकारलेलं आहे। हे आंदोलन 11 ते 1च्या दरम्यान कवाड नाका, तिथे टोल नाका होता पूर्वी सुप्रीम कंपनीचा, तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत।